मुंबईतील गोवंडी येथे बीएमसीने सार्वजनिक निधीतून तब्बल 500 कोटी रुपये खर्चून उभारलेले 580 खाटांचे अत्याधुनिक मल्टी स्पेशालिटी रुग्णालय आता खासगीकरणाच्या गर्तेत ढकलले जाण्याच्या प्रयत्नात आहे, असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय। या प्रकरणात त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बोट ठेवलंय। अंजली दमानिया यांनी म्हटलंय की हा पूर्णपणे जनतेचा पैसा आणि जनतेची जमीन आहे, तरीही 580 पैकी फक्त 264 खाटा गरीब आणि केसरी पिवळ्या शिधापत्रिकाधारकांसाठी राखीव ठेवल्या जाणार आहेत। उरलेल्या खाटांवर खासगी रुग्णांवर उपचार करून रुग्णालयाचा व्यवसाय केला जाणार आहे। ही जनतेच्या मालकीची संपत्ती राजकीय नेते आणि खासगी रुग्णालयांच्या घशात घालण्याची खेळी आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांच्यासह 70 मनसैनिकांवर नेरूळ पोलिसांनी जमावबंदी उल्लंघन आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याच्या कलमात गुन्हा दाखल केलाय। नवी मुंबईतील नेरूळ येथील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळा 4 महिन्यांपासून अनावरणाच्या प्रतीक्षेत तसाच झाकून ठेवलेल्या अवस्थेत होता। अमित ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसह आवाज उठवत झाकून ठेवलेल्या पुतळ्याचे अनावरण केले। या प्रकरणी त्यांच्यासह मनसैनिकांवर कारवाई करण्यात आली आहे। यानंतर आता मनसे नेते अमित ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे। आता महाराजांच्या सन्मानासाठी लढणं जर गुन्हा मानला जात असेल तर भविष्यातही असे हजारो गुन्हे मी अभिमानाने करेन, असा थेट इशारा अमित ठाकरे यांनी दिलाय। स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 13व्या स्मृतिदिनानिमित्त दादर येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र आलेत। यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर आदरांजली वाहिली। त्यानंतर राज ठाकरे यांनी आजच्या राजकारणावर भाष्य करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। ते म्हणाले, शिवसेना पक्षाचे संस्थापक, हिंदू हृदय सम्राट आणि माझे काका स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी। देशाच्या इतिहासात भाषिक अस्मितेच्या जोरावर एक प्रचंड चळवळ निर्माण करून त्यातून एक राजकीय पक्षाला जन्म देणारे बाळासाहेब आणि पुढे जातीय अस्मिता तीव्र होण्याच्या काळात आणि भारतीय जनता पक्षाचा कमंडलवाद फोफावायच्या आधी हिंदू म्हणून अस्मिता जागी करणारे बाळासाहेबच, असं राज ठाकरेंनी म्हटलंय। पुण्यातील नवले पुलावर पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली आहे। दुपारी नवले पुलाच्या तीव्र उतारावर 4 ते 5 गाड्यांची एकमेकांना जोरदार धडक झाली। गेल्या आठवड्यात नवले पुलावर भयंकर अपघात झाला, त्यामध्ये 8 जणांचा होरपळून मृत्यू झाला। आज दुपारच्या वेळी नवले पुलाच्या तीव्र उतारावर पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली आहे। अपघातानंतर घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली। या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला। नवले पुलावर पुन्हा अपघात का झाला याबाबत अद्याप माहिती समोर आली नाहीये। अमेरिकेने वाढत्या शुल्कामुळे भारत आणि अमेरिकेतील व्यापारी संबंधांमधील तणाव आता हळूहळू कमी होताना दिसतोय। अमेरिकेसोबत व्यापार करार होण्याची अपेक्षा असताना भारताने पहिल्यांदाच अमेरिकेसोबत दीर्घकालीन एलपीजी आयात करारावर स्वाक्षरी केली। अशा करारामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत होईल आणि जागतिक अनिश्चिततेमध्ये पुरवठा स्रोतांमध्ये विविधता आणण्याची संधी मिळेल, असं सरकारकडून सांगण्यात आलंय। केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज या कराराचं वर्णन ऐतिहासिक करार म्हणून केलं आणि म्हटलंय की जगातील सर्वात वेगाने वाढणारी एलपीजी बाजारपेठ असलेल्या भारताने औपचारिकपणे अमेरिकेसाठी आपली बाजारपेठ उघडली आहे। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे। आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने सोमवारी शेख हसीना यांच्या विरोधात निकाल देत त्यांना फाशीची शिक्षा सुनावली। गेल्या वर्षी विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कारवाईत शेख हसीना यांच्या भूमिकेसाठी त्यांच्या विरोधात खटला सुरू होता। कोर्टाने शेख हसीना यांना 1400 जणांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवत त्यांना ही शिक्षा सुनावली। न्यायालयाने सुनावणी दरम्यान शेख हसीना यांना मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली। यामध्ये नागरिकांवर गोळीबार करणं याचा समावेश आहे। शेख हसीना यांनी आंदोलन दडपण्यासाठी आणि आंदोलकांना मारण्यासाठी प्राणघातक शस्त्रे आणि ड्रोन वापरण्याचे आदेश दिले होते। मेक्सिकोमध्ये महापौर कार्लोस मांझो यांच्या हत्येनंतर देशभरात निदर्शने तीव्र झाली आहेत। जेन्झी यांच्या नेतृत्वाखाली हजारो लोक भ्रष्टाचार, हिंसाचार आणि सरकारच्या अपयशाचा निषेध करण्यासाठी
रस्त्यावर उतरलेत. मेक्सिको सिटीमधील अध्यक्ष क्लॉडिया शिनबॉम यांच्या निवासस्थानावर पोलिसांनी अश्रुधुराचा गोळीबार केला. निदर्शकांनी सत्तेचा गैरवापर आणि हिंसाचार थांबवण्याची मागणी केली, तर सरकारने उजव्या विचारसरणीच्या निदर्शकांवर निदर्शने भडकवल्याचा आरोप केला. या महिन्याच्या सुरुवातीला सार्वजनिक डे ऑफ द डे कार्यक्रमात महापौर कार्लोस मांजो यांची गोळीबारात हत्या करण्यात आली, ज्यामुळे मेक्सिकन राज्य मिचोआकानसह देशभरात निदर्शनं सुरू झाली आहेत. देशाच्या सर्वोच्च लष्करी कमांडर आणि धोरणात्मक तज्ज्ञांच्या उपस्थितीत होणाऱ्या चाणक्य संरक्षण संवादापूर्वी जनरल द्विवेदी यांनी भारत कोणत्याही परिस्थितीत दीर्घकालीन युद्धासाठी तयार आहे आणि शत्रू पाकिस्तान असो किंवा त्याचे समर्थित दहशतवादी असो, प्रत्येक धोक्याला योग्य उत्तर देण्याची क्षमता सैन्यात आहे असं म्हणत त्यांनी पाकला कडक इशारा दिलाय. जनरल द्विवेदी यांनी यावेळी बोलताना पाकिस्तानने कितीही गुप्तपणे दहशतवादाला प्रोत्साहन दिलं तरी भारतीय सैन्य त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवतं असंही म्हटलंय. अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा धडानी आता बॉलिवूडनंतर तेलुगू चित्रपटसृष्टीतही धुमाकूळ घालण्यास सज्ज आहे. राशाने तेलुगू चित्रपटाबद्दल एक खास पोस्ट शेअर केली आहे. आझाद चित्रपटातून बॉलिवूडमध्ये तिनं पदार्पण केलं. तिने ओयम्मा या गाण्याने सर्वांची मनं जिंकली. आता तिने आपला मोर्चा साऊथ चित्रपटसृष्टीकडे वळवला असून सोशल मीडियावर नव्या तेलुगू चित्रपटाची घोषणा केली आहे. राशाने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक जबरदस्त लुक शेअर केलं, ज्यामध्ये ती बाईकसोबत पोज देताना दिसते. या पोस्टरसोबत राशाने नवीन सुरुवात, अंतहीन कृतज्ञता, मी तेलुगू चित्रपटसृष्टीत प्रवेश करते असं कॅप्शन दिलं. 2025च्या IPL मधील निराशाजनक कामगिरीनंतर राजस्थानने संघात बदल केले. त्यांनी श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराला पुन्हा मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त केले. तो राहुल द्रविड यांची जागा घेणार आहे. कुमार संगकारा आता मुख्य प्रशिक्षक आणि क्रिकेट संचालक या दुहेरी भूमिकेत काम करताना दिसणार आहे. संगकाराची शांतता आणि क्रिकेट समज ही संघाला नव्या उंचीवर नेईल असा विश्वास संघाचे मालक मनोज बडाले यांनी व्यक्त केलाय.